तुम्ही बघू शकता आपण आपली बाळी गाण ठेवल्यात दोन्ही पण बघा गाण ठेवली. आता बघू पुढच्या वाटचालीत कशा पब्लिकच्या शुभेच्छा भेटतात कशा नाही. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की चार लोक काय म्हणतील याचा विचार त्या चार लोकांनीच केला पाहिजे. आता मी तर काय म्हणते ती लाज बीज सगळं सोडून दिली मी आता, आणि महत्वाचं म्हणजे काम धंदा पण सोडून दिलाय. आता फक्त माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर तुम्हाला एक सांगायचंय, मला महत्वाचं एक कारण तुम्हाला सांगायचंय. तर तुम्हाला माहिती आहे मी कापडच्या दुकानामध्ये कामाला होतो, तर 20,000 पेमेंट होतं मला. मी काम सोडून दिलेलं आहे का स्वतःचं काहीतरी करायचं, स्वतःचं म्हणजे नाही का युट्यूबचं मला हे बनायचं आता नाही का ब्लॉग. थोडक्यात मला म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम आहे ती सगळ्यांनाच असते, पण युट्यूबचं मला ब्लॉगर बनायचं टॉपचा काय असेल ते असेल. माझ्या मनामध्ये जोश आहे. तर आता तुम्ही बघू शकता माझ्या कानामध्ये सोन्याच्या 2 बाया आहेत. तर आता याला आपण ठेवणार आहे घाण. का घाण ठेवणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण आता आपल्याकडे नाहीत पैसे, तर काम पण सोडलंय, घर पण चाललं पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्या बघायला लागतात. तर मी तुम्हाला दाखवतो की बाया मी कशासाठी घाण ठेवणार आणि कशासाठी नाही. तोपर्यंत बाय. तुम्ही बघू शकता ही छोटीशी टपरी आपण चालवायला घेतली आहे. हे आपला बारामती इंदापूर रोड आणि यो बारामती रोड. तर भावना तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी आपण बाय घाण ठेवणार आहे. ही आपली टपरी आहे, कुठं ना कुठनं पैसा आला पाहिजे काम सोडल्यानंतर ना. तर आता चला आपला जायचं बाय घाण ठेवायला. तर आता आपण आंघोळ करून घेऊ, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मी तिथलं आपण कॅमेरा फुटेज घेऊ, तिथलं मग तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघू शकता आपण आपली बाळी गाण ठेवल्यात दोन्ही पण बघा गाण ठेवली. आता बघू पुढच्या वाटचालीत कशा पब्लिकच्या शुभेच्छा भेटतात कशा नाही, काय रिस्पॉन्स येतो काय नाही तर तुमचा सपोर्ट राहावा एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही माझी. बघू आता मी थोडं माल बिला आणलेला, माल लावलेला ती तुम्हाला मी दाखवतो नेक्स्ट क्लिपमध्ये. आम्ही टपरीमध्ये फुल माल भरलाय तुम्ही बघू शकता. आता विषय लय हार्ड झालाय, कामधंदा सोडून दिलाय. आता बघू काय होतंय कारण तुम्ही बघू शकता टपरीमध्ये फुल माल भरलाय. तुम्ही कमेंट करून सांगा की हा निर्णय योग्य आहे का नाही. ते पण सांगा कमेंट मध्ये. मी जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे का बरोबर आहे ते कमेंट करून सांगा तुम्ही. धन्यवाद.